नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा. मित्रांनो, आता पाऊस सुरू झाला आहे आणि पावसाच्या अगोदर हा जो आरेचा जो तलाव आहे हे सुकलेला आहे. आता इथे मुलं खेळतात. तर हे तलाव आपण क्लीन करतो आहे. दरवर्षीप्रमाणे आपण हे तलाव पूर्ण क्लीन करतो, कारण की तलाव भरल्यानंतर इथे जो कचरा आहे तो पुन्हा ह्याच्यात जाऊ नये म्हणून आपण तलाव इथे क्लीन करतो आहे. नमस्कार, मी प्रोफेसर सुजाता वसंत कांबळे, आर्य विश्व फाउंडेशनची मी ट्रस्टी आहे. आणि आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे आज सर्वजण जागतिक पर्यावरण दिनाच्या स्टेटसला ठेवतील, हॅपी एन्व्हायरमेंट डे सर्व काही बोलतील, स्टेटसला ठेवतील. पण निसर्गामध्ये आपण फिरत असताना त्या निसर्गासाठी आज ज्याचा जन्मदिवस आपण म्हणून साजरा करू शकतो की आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे, त्या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी तुम्ही किती कॉन्ट्रीब्यूट करत आहात नेचरसाठी हे फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जेव्हा स्ट्रेस येतो, काही गोष्टीचा ताण येतो, तर आपण सगळ्यात प्रथम निसर्गाकडे वळतो. पण आज त्या निसर्गाला तुमची गरज आहे, तर तुम्ही त्या निसर्गाला नेमकं किती वेळ देत आहात हे फार महत्त्वाचं आहे. इथे मोजकीच लोक जे आहेत, जसं शंकर सुतार सर जे आहेत, हे फार प्रयत्न करत आहेत की आरे कॉलनीमधला हा जंगल जो आहे तो स्वच्छ ठेवण्याचा, झाडे लावण्याचा, पक्ष्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहात. पण तुम्ही इथले एक रहिवासी किंवा इकडचे जे तुम्ही वाटसरू म्हणाल या वॉकर म्हणाल किंवा तुम्ही जो निसर्गाचा आनंद घ्यायला येता, तुम्ही ह्या निसर्गाप्रती किती प्रेम दाखवता. आम्ही म्हणत नाही की तुम्ही कचरा उचलायला आमच्या सोबत या. आमचं एकच म्हणणं आहे, निसर्गाचा आनंद घ्या पण इथे कचरा करू नका. धन्यवाद. मी मानव प्रवीण मालकर, मी आर्य विश्व फाउंडेशनचा मेंबर आहे. आमच्यावर सुजाता वसंत कांबळे ताई आहे आणि शंकर सुतार सर आहे. आम्ही आता इथे मिळून कचराही साफ केला आहे आणि आम्हाला आता खूप बरं वाटतं की भला मोठा कचरा होता तो आम्ही 4-5 जणांनी मिळून साफ केला. प्लॅस्टिक उचललं आहे, लय घाण काढल्या तलावातून. या तलावामध्ये रोज लोक जात असतात, पण लोक फक्त कचरा करत असतात. साफ करायचं शंकर सुतार सर आहेत, त्यांनी खूप इनिशिएटिव्ह घेतला आणि ते झाडेही सुद्धा लावतात. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा. मित्रांनो, आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि त्या दिनानिमित्त आज मी सुट्टी घेतली ऑफिसला.
कारण की पर्यावरण दिन म्हटलं तर मी माझ्या ऑफिसची एक सुट्टी घेतो आणि माझ्यासाठी हा एक प्रकारचा एक चांगला दिवस आहे. कारण आज कुठेतरी लोक स्वार्थाच्या पाठी धावतात आहेत आणि कुठेतरी पर्यावरणाला विसरलेले आहेत, ह्या निसर्गाला विसरलेले आहेत. ज्या निसर्गाने आपल्याला हे विश्व दाखवलं आहे, हे जग दाखवलं आहे, त्याच्यासाठी कोणीच जगताना दिसत नाही आहे. पण आमच्यासारखे जे पर्यावरणप्रेमी आहेत ते नक्कीच या निसर्गाला वाढवण्यासाठी, या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत असतो. तर हे कमळ तलाव आहे, आरेस जंगलातलं कमळ तलाव आहे. पावसामध्ये भरतं. तर हे पावसात भरल्यानंतर ह्याचा जो आजूबाजूचा जो कचरा आहे तो या तलावामध्ये जातो आणि तो तलावात जो कचरा जाऊ नये म्हणून ऑलरेडी आम्ही हा कचरा साफ केलेला आहे. दरवर्षी ही संकल्पना माझी असते. आपण मला नेहमी बघत असता आरेच्या जंगलात मोठ्या प्रमाणात झाडं लावत असतो, प्राणी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही मला फेसबुकला वगैरे मला फॉलो करत असता, मला चांगले आशीर्वाद देत असता आणि तुमच्या पाठिंब्यामुळे मी आज इथपर्यंत आलेलो आहे. मी नेहमी हेच म्हणत असतो की जल जमीन जंगल वाचेल, प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं सुंदर आयुष्य बघेल. तर मित्रांनो, आजच्या दिवसापासून एक संकल्पना करा की या पावसाळ्यात प्रत्येकाने एक तरी झाड लावा. रस्त्याच्या दुर्फाफाला असेल, जंगलामध्ये असेल किंवा आजूबाजूला कुठेही जागा मिळेल तिथे प्रत्येकाने एक झाड लावा आणि एक योगदान द्या या निसर्गाला वाचवण्यासाठी. आज बघताय तुम्ही उष्णता खूप वाढलेली आहे आणि ह्या उष्णतेचा परिणाम आपल्या सगळ्यांवरती झाला आहे. आज प्रत्येकाच्या घरात AC आहे, पण AC बंद केल्यानंतर पुन्हा जैसे ते तैसे होतं, तसंच घाम येतो आहे. त्या ACचा काय फायदा? AC आपला बिल वाढवत आहे, आपल्या खिशाला कात्री देते. ACचा काहीच फायदा नाही आहे. त्याच्यापेक्षा एक झाड लावा. झाडं लावा प्रत्येक ठिकाणी. झाडं थंड हवा देतील, ऑक्सिजन देतील. खरं सांगतोय ना, इतकं सुंदर कार्य करा ना की निसर्ग तुम्हाला भरभरून देईल. एक पॉझिटिव्ह विचार हा तुम्ही मनात बाळगा आणि सगळ्यांनी एक छोटासा प्रयत्न करा. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, मला फॉलो करायला विसरू नका. कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार, निसर्ग माझा. जय हिंद, जय महाराष्ट्र.